शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राहुल बोलतोय. आजचा आपला विषय आहे का गेल्या आपल्या मागील 2-3 वर्षापासून जे पद्धतीत शेतकरी आपले ज्या तंत्रज्ञानाने ते वळत आहे ते तंत्रज्ञान म्हणजेच आपलं चिनी पद्धतीने आपण मका लागवड करतो. तर मका लागवड चिनी पद्धतीने कोणते माप कसे घ्यावे हा एक प्रात्यक्षिक प्लॉट आहे आपला. तुम्ही बघू शकता हा प्रात्यक्षिक प्लॉट आहे. चिनी पद्धतीने याची लागवड केलेली आहे. चिनी पद्धतीने लागवड करत असताना जो आपण बेड बनवतो हा बेड आपला 2.5 फुटाचा राहिला पाहिजे, एक बेड. आणि दोन्ही मकांच्या दोन्ही दाण्यांचं 2-2 दाण्यांचं अंतर हे आपलं 1.25 फुटाच्या आसपास राहिलं पाहिजे. म्हणजे एक 12 इंच ते 13 इंच या दोन्हीचं अंतर राहिलं पाहिजे. हे असं 1 ते 1.25 फूट आणि असं 1 ते 1.25 फूट हे 2 दाणे एका ठिकाणी टाकायचे, 2 दाणे एका ठिकाणी टाकायचे. आणि ह्या दोन्ही बेडचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. दोन्ही लॅटरलच्या मधलं अंतर आपल्याला 4 फुटी अंतर ठेवलं पाहिजे, जेणेकरून बेडचं अंतर होतं 2.5 फूट आणि दोन्ही लॅटरलचं अंतर आपल्याला 4 फुटापर्यंत अंतर ठेवायचं आहे. दाणे टाकताना मशागत योग्य पद्धतीने केले पाहिजे, जेणेकरून जर्मिनेशन आपलं एक सोबत झालं पाहिजे. एक सोबत जर्मिनेशन होईल तर दोन्ही पण बिट्ट्यांची जी वाढ होती ती एक समान होती आणि एक समान आकाराची बिट्टी ही होत असते. तर अशा पद्धतीने आपण चिनी पद्धतीने अशी मक्याचा लागवड आपण करू शकतो. धन्यवाद.